न बसवता फक्त अपार्टमेंट आणि जास्त जिथं मीटरचा मॉब आहे त्या ठिकाणी बसवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे ग्राहकांची परवानगी न घेता बळजबरीने स्मार्ट मीटर बसवणे सुरू आहे। त्यामुळे काय होतंय की एका एरियामध्ये जर समजा 300 ग्राहक असतील तर त्या ग्राहकांची संख्या जी येते मीटर रीडरच्या जॉबमध्ये आपोआप कमी होत चालली आहे। पण त्या मीटर रीडरला ते पूर्ण मीटर शोधण्यासाठी पूर्ण 300 मीटर त्याला फिरावं लागतंय आणि त्यामुळे काय होतंय की त्याचा वेळ जातोय आणि त्याचे श्रम जात आहे। आणि हे MSCB ला कळायला पाहिजे की आमची ही जी आज दुरावस्था होत आहे ही फक्त स्मार्ट मीटरमुळे होत आहे। त्यामुळे आम्हाला हे स्मार्ट मीटर नको आणि जर असे जर झाल्यास आम्ही आमचं आंदोलन बेमुदत चालू ठेवणार आहोत पूर्ण महाराष्ट्रभर। माझं नाव प्रणय नारायण शेटे, मी चिखलदरा संभाजीनगर मध्ये मीटर रीडर जमा झालेलो आहोत। सर्व याच्यासाठी जमा झालो आहे की आज आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। ती उपासमारीची वेळ आज आमचे जवळपास 450-500 मुलं इथं काम करतात सिटीमध्ये। ते सर्वचे सर्व आज बेरोजगार होणार आहे फक्त ते एका कारणामुळे। ते कारण असं आहे की इथे स्मार्ट मीटर बसत आहे आणि ते स्मार्ट मीटरमुळे काय होत आहे की आम्हाला रिडिंगला ते स्मार्ट मीटर येत नाहीये। सर्वात महत्वाचा प्रश्न, स्मार्ट मीटरची रिडिंग आमच्याकडे येत नाही आणि आम्हाला जे काम असतं ते आम्हाला पर मीटर हिशोबाने मिळत असतं। त्या पर मीटर हिशोबाने काम असल्या कारणाने आमचे मीटरची क्वांटिटी कमी होत आहे आणि त्या क्वांटिटी कमी असल्यामुळे आम्हाला येणारा पगार हा फार तुटपुंजा पुंजीचा आहे, म्हणजे फार कमी येत आहे। म्हणजे जिथे आम्हाला 15,000 रुपये पगार पडत होता आज तो आम्हाला 4 ते 5 हजारावर येऊन टेकलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं ते घर जगू शकत नाही। आज आमचे जेवढे रीडर आहेत त्यातले जवळपास 70% लोक भाड्याने राहतात। आज सिटीमध्ये 70% लोक भाड्याने राहतात आणि 2006 पासून मीटर रीडरचं हे सर्व मित्र आमचे काम करत आहे। 2006 पासून त्यांना 15 ते 20 वर्ष झाले काही जणांना। याच्यामध्ये आमचे काही सिनियर लोक पण आहेत मीटर रीडिंग करणारे की त्यांना 20-22 वर्ष झालेले आहे आणि ह्या मीटरमुळे आमचं खूपच नुकसान होत आहे। आणि हे मीटर जे आहेत एकतर हे सर्व बदलावे आणि जेणेकरून हे बदलले तर आमच्याकडे ते काम राहणार नाही, म्हणजे आम्हाला दुसरा पर्याय शोधता येईल आणि आम्हाला बेमुदत संपाला बसता येईल। आणि ज्यावेळेस आम्ही बेमुदत संपाला बसू त्यावेळेस आमच्या मागण्या सरकारपर्यंत जातील। हे सरकार हे गरिबाच्या मुळावर उठलेलं आहे। हे सरकार जोपर्यंत अशा श्रम करणाऱ्या व्यक्तीचं परिश्रमाचा विचार करणार नाही, हे मीटर रीडर हे तोपर्यंत आमचा पूर्ण महाराष्ट्रभर मीटर युनियनची बेमुदत संप हा आम्ही घोषित केलेला आहे। तोपर्यंत आपण बेमुदत संप ठेवलेला आहे। सगळ्या मित्रांना आणि सर्व रीडिंग करणाऱ्या मुलांना एक कळकळीची विनंती आहे की आम्ही आज हे जे करतोय सर्व जेवढे मीटर रीडर आहेत 300 मीटर आना था, 100 मीटर आ रहे हैं, 20 मीटर नहीं आ रहे, इसलिए हमारा बहुत विरोध है। इसके लिए बिल वाटर के वास्ते प्रॉब्लम आ रहा है। चाहे 30 मीटर के अंदर मांग पूरी नहीं हुई तो हमारा बेमुदत उपोषण रहने वाला है। हमारा हम पूरा टोटल महाराष्ट्र पर टोटल काम बंद रहने वाला है जब तक महाराष्ट्र बंद है। तो मीटर आना नहीं चाहिए या लगना चाहिए? क्या लगना नहीं चाहिए। मीटर का बहुत विरोध है। इसके लिए मीटर के लिए बहुत विरोध है। स्मार्ट मीटर होना ही नहीं है। इसके लिए क्यों नहीं होना चाहिए? क्यों नहीं होना? पूरे एक साथ नहीं बढ़ रहे सर। काम खत्म होना ले रहा है। स्मार्ट मीटर काम खाली बेरोजगार होना है। स्मार्ट मीटर के जो है वो ऑटोमेटिक रीडिंग जाती है उसकी। जो हम जो पहले मोबाइल से लेते थे अब वैसा नहीं होने वाला है। ऑटोमेटिक रीडिंग जाने वाली है और उसकी वजह से हमारे जो रोजगार है उसके ऊपर है तो बहुत बड़ा असर काफी पड़ने वाली है। हमारी पेमेंट नहीं होने वाली है तो हम बेरोजगार होने वाले हैं। वो काम आपको वैसा भी जाने वाला है। स्मार्ट मीटर नहीं बैठना ये हमारी मांग है। सरकार जबरदस्ती क्यों कर रही है? सरकार विरोध है क्यों कर रही है? सरकार नहीं कॉन्ट्रैक्ट नहीं कॉन्ट्रैक्ट है, मिली भगत सब ये सरकार सब मिली भगत है। ये सब बड़ी कंपनियों को उन्होंने कॉन्ट्रैक्ट दे दिए है और वो कंज्यूमर को भी है तो बिल ज्यादा आने वाला है ये स्मार्ट मीटर की वजह से। ये हमारे को नहीं आम पब्लिक को भी इससे नुकसान होने वाला है। सिर्फ हमारा नहीं। ऐका ना, हे सर्व प्रकरणामध्ये संघटनाने तुम्ही फक्त कामगाराचे कोणत्या संघटना समर्थन लोकप्रतिनिधी समर्थन घेणारे पाठिंबा सर आम्ही मीटर रीडर आहे। आम्ही खाजगी एजन्सीमध्ये काम करतो। आम्ही काम बंद केलं की ऑटोमॅटिक आमच्या महावितरण कंपनीला त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। आता जसं त्यांनी आम्हाला सहकार्य दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पुढेही सहकार्य द्यावं ही आम्हाला त्यांच्याकडनंही अपेक्षा आहे, कारण त्यांच्यामुळे आमचं घर चालतं। तर आम्ही पण त्यांचा विचार केलाय, त्यांनी आमचा विचार करावा, सरकारने आमचा विचार करावा
ही आमची प्रमुख मागणी आहे. एकतर सर्व स्मार्ट मीटर बसवा, आम्हाला बसवायला विरोध नाहीये, परंतु त्या स्मार्ट मीटरची रिडिंग आमच्याकडेच देण्यात यावी पूर्ण. आणि दुसरी गोष्ट, त्या स्मार्ट मीटरची रिडिंगला वेळ खूप जात आहे. पहिले आमचे एका मिनिटात 5 मीटर होत होते, आता 2 मिनिटात 1च मीटर होत आहे, कारण त्याला वेळ खूप लागत आहे. त्याच्यामुळे वेळ जात आहे. 300 मीटर करायला माणूस सकाळच्या 7 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रिडिंग करतो, आणि तेच पहिले आम्ही 300 मीटर 2-2:30 वाजेपर्यंत संपवत होतो. आता तर आमचा फार छळ झाल्यासारखं होतोय आम्हाला, परंतु सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. आणि आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आज वेळ या सरकार, निकामी सरकारमुळे आलेली आहे, या बीजेपी सरकारमुळे आलेले आहे, या शिंदे सरकारमुळे आलेलं आहे, या पवार सरकारमुळे आलेलं आहे. या सरकार हे गरिबाचं नाही आहे, हे सरकार फक्त धनधान्य लोकांचं आहे, अदानी ग्रुपचं आहे. अदानी ग्रुपकडनं यांनी खूप मोठे पैसे घेतल्या कारणाने हे स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या घरी बसवत आहे. आणि स्मार्ट मीटर समोर आमचा तर विरोध आहेच, परंतु समोरील ग्राहक जरी म्हटला की मला हे मीटर नकोय, तर ते दमदाटी करून मीटर बसवतात. आमच्याकडे त्याचा प्रूफ पण आहे, माझ्या सहकार्याने त्याचा फोटोही काढलेला आहे. तुला कुठं यायचं, काय यायचं, त्याची आम्हाला त्यांनी धमकी दिलेली आहे. परत याच्यामध्ये MSCB चे साहेब लोक पण त्यांना सपोर्ट करतात आणि आमच्यावरती दडपण टाकतात. तर आमचा सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावे, सगळ्या मीटर रीडरनी सगळ्यांनी सपोर्ट करावा. धमकी दिलेली आहे, त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली का? सर, आम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये असल्या कारणाने आम्हाला त्याची हे करता येत नाही, तक्रार करता येत नाही, कारण आम्ही आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये. आता जेवढे रीडर आहेत ते सर्व टोटल करतात. बरं, आता जेव्हा भाऊ तू म्हणतो सबका साथ सबका विकास, म्हणजे आता तुमची कर्मचाऱ्याची जी पिळवणूक होत आहे, सरकारकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? सरकारकडनं एवढी अपेक्षा आहे सर आमची, तुम्ही स्मार्ट मीटर लावा, परंतु स्मार्ट